हॅलो एव्हरीवन, पिहू राणीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आली सोया फ्राईड राईस रेसिपी. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी मी इथे बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजत घातलेत. त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन आपल्याला ते तांदूळ उकडून घ्यायचेत. मी इकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पाणी चांगलं गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये तांदूळ टाकायचेत आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि ऑइल टाकून आपल्याला ते शिजवून घ्यायचेत. तांदूळ आपल्याला 50% शिजवून घ्यायचेत, कारण मी ते अगोदरच अर्धा तास पाण्यात भिजत घातली होती. तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला एकदा मिक्स करून त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि ऑइल टाकून तांदूळ शिजवून घ्यायचे. बाहेरचा अनहेल्दी खाण्यापेक्षा ही रेसिपी घरी नक्कीच एकदा ट्राय करा. खायलाही चविष्ट आणि आरोग्यासाठीही सुखदायी. तांदळावर झाकण ठेवून आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे. आता दुसरीकडे आपल्याला सोया उकडून घ्यायचं. एका छोट्या पातेल्यात थोडंसं पाणी टाकायचंय आणि त्यामध्ये सोया टाकायचंय. आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून सोया आपल्याला उकडून घ्यायचा आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता सोया उकडलेला आहे, याला आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यामधलं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता, मी यामधलं पाणी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. आता यावर आपल्याला 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचे. 1 चमचा अद्रक लसणाचं पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायचे आणि 1 चमचा धने पावडर, 1 वाटी दही आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे 10 मिनिट ठेवून द्यायचे. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. यावरती झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिट याला बाजूला ठेवून द्यायचे. दहा मिनिटांनंतर आपल्याला हे सोया फ्राय करून घ्यायचे. एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला त्यावर हे सोया टाकून फ्राय करून घ्यायचे आहे. पहा किती मस्त असा कलर आलेला आहे सोयाला 10 मिनिट ठेवल्यानंतर. आणि आपण लावलेले दही आणि मसाले आतपर्यंत जाण्यासाठी आपल्याला 10 मिनिटे सोया मॅरिनेट करून ठेवून द्यायचा आहे. ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला सोया फ्राय करून घ्यायचा आहे. दही लावल्यामुळे सुटलेलं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे. दही फ्राय झालेलं आहे, याला ठेवून देऊयात आणि फोडणीला सुरुवात करूयात. थोडंसं तेल टाकून घ्यायचे. मी इकडे सगळ्या भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम कट केलेली लसण टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर कट केलेला कांदा,
मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावरती बारीक कट केलेली शिमला मिरची टाकून घ्यायची। आणि त्यावर आपल्याला बारीक कट केलेली कोबी टाकून घ्यायची। त्यानंतर आपल्याला त्यावर टोमॅटो टाकून घ्यायचे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचे। हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या भाज्या त्यावर ॲड करायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला यावरती मटर टाकून घ्यायचे। मी इथे 1 वाटी मटर घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला त्यावरती बारीक कट केलेलं गाजर टाकून घ्यायचे आणि बारीक कट केलेली काकडी। सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून थोड्या वेळ आपल्याला फ्राय होऊ द्यायचे। तुम्ही जास्तीत जास्त भाज्यांचा वापर करा, ज्यामुळे आपली फ्राईड राईस मस्त लागेल। तुम्ही पाहू शकता मी किती जास्त इथं भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। तुम्ही असंच मस्त कट करून घ्या, जेणेकरून फ्राईड राईस दिसायलाही छान दिसेल आणि खायलाही चविष्ट असेल। आता भाज्या फ्राय झालेल्या आहेत, यावर आपण फ्राय केलेले सोया टाकून घेऊयात। त्यानंतर आपल्याला यावर थोडीशी कोथिंबीर टाकून 1 चमचा आपल्याला लिंबाचा रस यावरती टाकायचा आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यावरती आपल्याला सोया सॉस, रेड चिली सॉस टाकून घ्यायचा आहे। इथे मी 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, व्यवस्थित टाकून मिक्स करून त्यावरती आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहेत उकडलेले। पहा किती मस्त असा तांदूळ उकडलेला आहे। तुम्ही असा सुटसुटीत व्यवस्थित तांदूळ उकडून घ्या। तांदळावर थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता किती मस्त असा आपला फ्राईड राईस दिसतोय, बघूनच तोंडाला पाणी सुटेल। तुम्हीही असा फ्राईड राईस नक्कीच घरी ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी घरी कोणी कोणी ट्राय केली। पहा किती मस्त असा कलर आलाय। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पिहू राणीज किचनला नक्कीच सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक यू एव्हरीवन।